नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाट्रान्सको 2023 साठीची ऍडव्हर्टाइजमेंट जाहीर झालेली आहे। लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यामध्ये आणि 4 वेगवेगळ्या पदांसाठीच्या ह्या ज्या जाहिराती आहेत याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर असे विविध पद आहेत। आपण स्टेप बाय स्टेप बघतोय विद्यार्थी मित्रांनो। मगाच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण असिस्टंट इंजिनियर जे फ्रेशर साठी आहे त्याच्यासाठी सगळे डिटेल्स बघितले ऍडव्हर्टाइजमेंटचे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। आता ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या पदांसाठी सुद्धा खूप जास्त जागा या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहेत। 137 पोस्ट आहेत। फक्त एवढं आहे की ह्या फ्रेशर साठी नाहीत, याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे। तर काय एक्सपिरियन्स लागणार आहे, अनुभव, पात्रता काय असणार आहे, किती पद आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं, आणि परीक्षा पद्धत काय आहे। कारण असिस्टंट इंजिनियरची आणि एक्सपिरियन्स पर्सन साठी ज्या पोस्ट आहेत याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे किंवा परीक्षा पद्धत आहे ही थोडी वेगळी आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डिटेल आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत हे सेशन बघा। तुमच्या सगळ्या मित्रांना जे अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहे, ज्यांचा पॉवर ट्रान्समिशन सेक्टर मधला अनुभव आहे, त्या सगळ्यांनी या पोस्ट साठी अप्लाय करायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, वन बाय वन आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं की ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 5 2023 ची, ही त्यांच्या URL वरती अवेलेबल आहे, वेबसाईट वरती अवेलेबल आहे। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीने स्पेसिफिकली इथे जर बघायचं झालं आपण, तर ज्या पोस्ट आहेत त्या 137 पोस्ट आहेत आणि 137 पोस्टला जर बायफर्केट करायचं झालं कॅटेगरी वाईज, तर हे सुद्धा लक्षात घ्या। कॅटेगरी वाईज या ज्या पोस्ट आहेत, या पोस्ट विविध पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी त्यांनी डिटेल याच्यामध्ये दिलेले आहेत। SC कॅटेगरी इथे 20 पोस्ट टोटल आहेत, एकूण आहेत, त्याच्यापैकी 6 वुमन रिझर्वेशनच्या आहेत। त्यानंतर ST या संवर्गासाठी 12 पोस्ट आहेत। VJA या संवर्गासाठी 3 पोस्ट आहेत, त्याच्यापैकी 1 वुमन रिझर्वेशन आहे। त्यानंतर NTB, NTC याच्यासाठी जर बघितलं तर अनुक्रमे 5 आणि 7 जागा आहेत आणि अनुक्रमे 2 जागा ह्या वुमेन रिझर्वेशन साठी आहे। स्पेशल बॅकवर्ड क्लास साठी म्हणजेच SBC साठी 2 जागा आहेत। OBC साठी, अदर बॅकवर्ड क्लास साठी 29 जागा आहे, ज्याच्यापैकी 9 ह्या वुमन रिझर्वेशनच्या आहेत। ओके, त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यासाठी 14 जागा आहेत, त्याच्यापैकी 4 या वुमन रिझर्वेशनच्या आहेत। आणि ओपन साठी या 42 जागा आहेत, 42, आणि त्याच्यापैकी 13 या वुमन रिझर्वेशनच्या आहेत। अशा एकूण 137 जागा आणि प्लस 1 ही ऑर्फनची जागा। ओके, तर ह्या सगळ्या जागांसाठीची ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। बिलकुल जे विद्यार्थी BE BTech ट्रान्समिशन म्हणजेच इलेक्ट्रिकल मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांना अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, सिनियर विद्यार्थ्यांसाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। लॅटरल एंट्री आहे तुमची ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साठी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक कॅटेगरीला इथे जागा आहे, त्याच्यामुळे जर काही कॅटेगरीमध्ये कमी जागा असतील तर ते विद्यार्थी ओपन मधनं सुद्धा भरू शकतात। ओके, तर या गोष्टी लक्षात घ्या। त्यानंतर सेकंड पॉइंट बघा। सेकंड पॉइंट जो आहे तो पे स्केल आहे। पे स्केल सुद्धा या पोस्टचा खूप चांगला आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या की जी बेसिक सॅलरी स्केलचा बँड आहे तो तुमचा 68,780 ते 1,54,930 असा आहे। त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमचे टप्पे असतील, त्याच्यामध्ये स्लॅब्स असतील, हे शासनाचे जे वेळोवेळी GR येतात त्या अनुषंगाने आहे। याच्यामध्ये तुम्हाला डिअरनेस अलाउन्स असेल, होम अलाउन्सेस असेल, बरोबर आहे, त्याच्या व्यतिरिक्त मेडिकल बेनिफिट मिळणार आहे, CPF ग्रॅच्युटी सुद्धा मिळणार आहे। जर तुम्हाला HRA मिळत असेल तर डेफिनेटली ती अमाऊंट तुमच्या सॅलरीमध्ये ऍड होणार नाही। आणि तुम्ही जर स्वतःचा रेंट घेऊन राहत असेल किंवा बाकीच्या ठिकाणी राहत असेल, म्हणजे तुम्ही जर क्वार्टर मध्ये राहणार असाल तर HRA मिळणार नाही। तुम्ही जर क्वार्टर मध्ये असाल तर क्वार्टर मध्ये जर राहत असाल तर HRA मिळणार नाही। ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि जर आपण बघितलं तर अप्रॉक्सिमेट मंथली ग्रॉस जे आहे
ते 1,16,970 हे आता विदाउट तुमच्या ऑफिस अकोमोडेशनशी रिलेटेड असणार आहे. त्याच्यामुळे पे स्केल खूप चांगला आहे, चांगली पोस्ट आहे, लॅटरल एंट्री मिळणार आहे तुम्हाला आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट सुद्धा खूप जास्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जे या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांनी ही पोस्ट घ्यायलाच पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास सुरू करावा लागणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सचा भाग बघूया. खूप महत्वाचा पार्ट आहे हा. तर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजेच AEE ट्रान्समिशन म्हणजे जे विद्यार्थी बॅचलर्स डिग्री आहे ज्यांची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये किंवा बीटेक आहे म्हणजे BE किंवा बीटेक ज्यांचं इलेक्ट्रिकल मध्ये झालेलं आहे ते विद्यार्थी इथे टाइम ऑफ एसा क्वालिफाईड आहेत. पण त्यांना एक्सपिरियन्स सुद्धा कंपल्सरी आहे. जर तुमचा एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही असिस्टंट इंजिनियर ज्या 390 जागा आहेत त्याच्यासाठी ट्राय करा आणि जर तुमचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स असेल तर मात्र तुम्ही या पदासाठी नक्की ट्राय करा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये टोटल एक्सपिरियन्स जो आहे तो 7 वर्षाचा तुम्हाला लागणार आहे. पण तो जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलाय पॉवर सेक्टर मधला हवा आणि या 7 वर्षांपैकी जे 4 वर्ष आहे ऍटलिस्ट 4 इयर्स. ओके, तर मिनिमम 4 इयर जे आहेत ते एरिया ऑफ पॉवर ट्रान्समिशन ऍज अ डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड असिस्टंट इंजिनियर असा पाहिजे. म्हणजे जो टोटल एक्सपिरियन्स त्यांनी 7 वर्षाचा म्हटलेला आहे, या 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स जो आहे त्या 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स पैकी ऍटलिस्ट 4 वर्ष एकतर तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर या पदावर काढलेली असली पाहिजे किंवा या सगळ्यांनाच ऑर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओके, या सगळ्यांना काय ऑर आहे तर तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी पर्टिक्युलर रिलेव्हंट नसेल पण तुमचा जर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठल्या पोस्टवरच्या तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओके या पदासाठी असेल तर सुद्धा तुम्ही इलिजिबल होता. म्हणजे तुम्ही BE बीटेक इलेक्ट्रिकल आणि प्लस 2 वर्षाचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा त्या रिलेव्हंट पोस्ट असेल डिपार्टमेंटलला तरीही तुम्ही त्या पोस्टसाठी इलिजिबल होता. याच्यामध्ये खूप महत्वाच्या गाईडलाईन्स त्यांनी एक्सपिरियन्स साठी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण डिस्कस करणारच आहोत. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय आहे क्वालिफिकेशन BE बीटेक इलेक्ट्रिकल आणि एक्सपिरियन्स तुमचा 7 वर्षाचा पॉवर सेक्टर मधला, त्याच्यापैकी ऍटलिस्ट 4 वर्षाचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड तुमचा असिस्टंट इंजिनियर असला पाहिजे किंवा जर तुमच्याकडे हे नसेल तर 2 वर्षाचा तुमचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा एक्सपिरियन्स हा असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचं बघा, महत्वाचे काही पॉइंट्स त्यांनी हायलाइट केलेले आहेत तर ते खूप जाणून घेणं आवश्यक आहे. काय पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्या. द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट ऑफ MSE TCL जर तुम्ही त्या विभागामध्येच काम करत असाल, ओके, ट्रान्समिशन्स मध्येच काम करत असाल तर त्या केसमध्ये असं नाही की तुमचं ग्रॅज्युएशन हे इलेक्ट्रिकलच असलं पाहिजे. possessing degree in engineering or technology in any other discipline म्हणजे जर तुम्ही MSETCL चे मेंबर किंवा कर्मचारी आहात, तुम्ही ऑलरेडी तिकडे डिपार्टमेंटल मध्ये काम करता, डिपार्टमेंट मध्ये काम करता, तर तुमचं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल जरी नसेल, तुम्ही ENTC चे असाल किंवा वेगवेगळ्या पर्टिक्युलर स्ट्रीमचे असाल तरीही तुम्ही इथे इलिजिबल आहात. पण जे एक्सपिरियन्स मी सांगितला तो मात्र तुम्हाला लागणारच आहे. Degree should be from a university or institute in India established or incorporated under Central Act or State Act or any qualification recognized as a equivalent thereto. लक्षात घ्या, AICTE DT याच्या अप्रूव्ड जे कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्या रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधनच तुमचं ग्रॅज्युएशन हे झालेलं असलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2016 ला पास आउट झालो तर त्याच्या नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. ओव्हरलॅपिंग, बाबा रे माझा डिप्लोमा झाला 2014 ला आणि मी 15 ला काहीतरी जॉईन केलं आणि माझं स्पेसिफिकली ग्रॅज्युएशन त्याच्या नंतर झालं आणि त्याच वेळेस मी असंही दाखवतो की मी माझा एक्सपिरियन्स सुद्धा होता,
तर एक्सपिरियन्स आणि तुमचं क्वालिफिकेशन जे तुमचं शिक्षण आहे हे ओव्हरलॅप व्हायला नको. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतरचाच एक्सपिरियन्स ड्युरेशन हे व्हॅलिड कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे. आणि पॉवर ट्रान्समिशनचा एक्सपिरियन्स म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्री डिफाईन केलेलं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, पॉवर ट्रान्समिशन एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स कशाचा असला पाहिजे, एक्सपिरियन्स ऑफ ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स ऑफ EHV, HVDC सबस्टेशन or lines or construction of EHV, HVDC line or EHV, HVDC substations, design engineering of a new EHV, HVDC lines किंवा त्याचं सबस्टेशन. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स ऑपरेशनचा, मेंटेनन्सचा, कन्स्ट्रक्शनचा, बरोबर आहे, डिझाईनचा, ह्या सगळा असला पाहिजे. किंवा तुमचा मॅनेजमेंट ऑफ लोड. मग त्याच्यामध्ये त्यांनी बायफर्केट केलं. हाय व्होल्टेज डीसी लाईन्स असतील, ओके, किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज डीसी लाईन्स असतील, याच्याशी रिलेटेड त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे ऑपरेशन्स मधला, कन्स्ट्रक्शन्स मधला, डिझाईन मधला, मॅनेजमेंट ऑफ लोड मधला. ओके, येते लक्षात. तर हा तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तरच तो एक्सपिरियन्स ग्राह्य धरल्या जाईल. आणि जे एक्स्ट्रा हाय व्होल्टेजचं मेन्शन केलेलं आहे त्यांनी, त्याचं म्हणणं आहे की 66 केव्हीच्या वरचं व्होल्टेज लेवल तुम्ही त्या केसमध्ये हँडल केलं असलं पाहिजे. म्हणजे जो काही तुम्ही एक्सपिरियन्स तिकडे मेन्शन केलेला आहे, दाखवलेला आहे, तो सगळा एक्सपिरियन्स जो हेवी व्होल्टेज लेवल आहे 66 केव्हीच्या वरती आहे, म्हणजे एकतर 66 केव्ही किंवा त्याच्यापेक्षा वरच्याच लेवलला तुम्ही ह्या सगळा एक्सपिरियन्स अज्युम केला असला पाहिजे किंवा गेन केलेला असला पाहिजे. आणि जो एक्सपिरियन्स ऑफ एरिया आहे पॉवर ट्रान्समिशन, तर ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्या कंपनीचं जे कॅपिटल आहे ते 100 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. ओके, पॉवर ट्रान्समिशन बिझनेस त्यांचा याच्यापेक्षा जास्त आहे. मग त्या सेंट्रलच्या असतील, त्या मग स्टेटच्या असतील, बरोबर आहे, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, हे सगळं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ओके, कोर ऍक्टिव्हिटी त्याच्यामधल्या तुमच्या असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर हे जे आहे हे बेसिकली त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण एक्सपिरियन्स असं नाही की मी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरकडे होतो, मी स्वतःच काहीतरी ठेके घेत होतो ट्रान्समिशनचे, किंवा मी कॉन्ट्रॅक्ट घेत होतो आणि मग माझं स्वतःचं लेटर हेड आहे, असं नाही. त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे सगळ्या गोष्टी की एक्सपिरियन्स मीन्स व्हॉट. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर परत मग विद्यार्थी आम्हाला विचारतात की सर आम्ही आता फॉर्म भरलाय पण एक्सपिरियन्स हा आहे, हा चालेल का, नाही चालेल का. तर त्यांनी क्लिअर केलेलं आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स, proprietors etc shall not be included as a power sector as well as a power transmission experience. मी आता सांगितलं, कॉन्ट्रॅक्टर कडे काम केलं, मी स्वतःच कॉन्ट्रॅक्टरशिप केली, माझं स्वतःचं फर्म आहे, मी ट्रान्समिशनचं काम केलंय, हे एक्सपिरियन्स तिथे कन्सिडर केल्या जाणार नाही. द एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इन रिस्पेक्ट ऑफ द कंपनी ऑर्गनायझेशन और अदर दॅन the specific particular part, the experience certificate in respect of the company organization other than central and state government, हे सुद्धा स्पेसिफिकली तिथे चालणार आहे. पण लक्षात घ्या की ह्या पद्धतीचं कुठलंही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथे चालणार नाही. ओके, पॉवर ट्रान्समिशन युटिलिटीज सबमिटेड बाय कॅन्डिडेट शॅल बी सेल्फ एक्सप्लेनेटरी. तुम्ही जे काही ट्रान्समिशन युटिलिटीचं जे काही तुम्ही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देणार आहे ते कम्प्लीट क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्याचा एरिया, तुम्ही काय काम केलंय, हे सगळ्या गोष्टी जे आहेत हे तिथे तुम्ही मेन्शन केलेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही पर्टिक्युलर ज्याला आपण स्पेसिफिकली म्हणतो अँबिग्युइटी नको. ओके, इलिजिबिलिटी क्लिअर करण्यासाठी. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही एक्सपिरियन्स चांगल्या पद्धतीने प्रॉपर वेनी जर इलिजिबल असाल तरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एज लिमिट साठी जनरल आहे बघा, याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठलाही पर्टिक्युलर पार्ट नाही. जर याच्यामध्ये बघायचं झालं आपण, ओके, तर एक्सपिरियन्स आताच आपण बघितलं, एज लिमिट जे आहे ही एक्सपिरियन्स पोस्ट आहे, म्हणून जे
अप्पर एज लिमिट आहे आउटसाइडर कॅन्डिडेट डिपार्टमेंटल सोडून त्यांच्यासाठी 40 वर्ष आहे ओपन जर कॅन्डिडेट असेल तर. जर रिझर्व्ह कॅन्डिडेट असेल रिझर्व्ह कॅटेगरीचा इन्क्लुडिंग ईडब्ल्यूएस ऑर्फन तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 वर्षाचं म्हणजे 45 वर्ष. आणि जर एखादा विद्यार्थी स्पोर्ट कोटामध्ये असेल तर त्याला रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते 3 वर्षाचं दिलेलं आहे 43 इयर्स. हे लक्षात घ्या. आणि हे जे एज ते कॅल्क्युलेट करणार आहे तुमची जी 10वीची मार्कशीट आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे शाळा सोडल्याचा जे दाखला आहे प्रमाणपत्र आहे तर त्याच्यावरनं जे डेट मेन्शन केलेली आहे त्या डेट पासनं तर फॉर्म भरायची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर हे जे एज क्रायटेरिया आहे हा इथपर्यंत व्हॅलिड असणार आहे म्हणजे इथपर्यंत ते कन्सिडर करणार आहे. ओके. तर एज क्रायटेरियामध्ये मला नाही वाटत की कुणाला काही स्पेसिफिक पर्टिक्युलर प्रॉब्लेम येईल. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियरच्या पोस्ट आहेत, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आहे, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह ज्याच्याबद्दल बोलतोय आपण, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची सुपर क्लास 1 ची पोस्ट आहे. पण याच्यासाठी जी सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो मात्र वेगवेगळा आहे. आता सगळ्यात महत्वाचा इथे अनुभव 7 वर्षाचा सांगितला किंवा 2 वर्षाचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा आहे. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. तर सिलेक्शन प्रोसेस मध्ये 2 टप्पे आहेत. एक आहे तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट पहिला टप्पा आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू साठी कॉल करतील. या दोन्ही टप्प्यांचं जे रेशो आहे इथे वेटेज जे आहे तुम्हाला रिटर्न टेस्टचं सगळ्यात जास्त वेटेज आहे 95% वेटेज हे तुमचं रिटर्न टेस्टचं आहे आणि 5% वेटेज जे आहे ते तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यूचं आहे. आता याच्यामध्ये आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करतं. आयबीपीएस चा फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट हे अपलोड करावं लागत नाही. याच्यात फक्त 4च गोष्टी अपलोड कराव्या लागतात. तुमचा फोटो, तुमची सही, थंब इम्प्रेशन, ओके, आणि त्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मॅट एवढंच फक्त अपलोड करायचं असतं. एलसी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथे नाही अपलोड करणार. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस मात्र ते तुम्हाला सादर करावं लागतं. या डॉक्युमेंटची वरती जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला द्यावी लागते. तो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा 2 स्टेप आहे. पहिली स्टेप आहे रिटर्न टेस्ट ऑनलाईन आणि दुसरी स्टेप आहे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 2 स्टेप आहेत पण जी रिटर्न टेस्ट आहे त्याचा फॉर्मॅट मात्र सगळ्यांसाठी सारखा आहे. मग असिस्टंट इंजिनियर असेल किंवा बाकीच्या पोस्ट असतील तर याच्यासाठी बेस्ट बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये टेक्निकल 11 सब्जेक्ट हे तुमचे कव्हर होतात. याच्यामध्ये बेसिक थिअरी पण दिलेली आहे. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक 2000+ MCQ सुद्धा दिलेले आहेत. सगळ्याच पदासाठी हे कामी येणार आहे. याच्यामध्ये आता लेटेस्ट जी ट्रान्सकोची एक्झाम झाली होती 22 ची, ओके, त्याचे सुद्धा रिमेंबर लेवलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. 11 टेक्निकल विषय पॉवर सिस्टीम पासून नेटवर्क अनालिसिस, अॅनालॉग, डिजिटल, बेसिक इलेक्ट्रिकल, ओके, युटिलायझेशन वगैरे सगळे जे आहेत हे सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये 11 सब्जेक्ट हे इन्क्लूड दिलेले आहेत. याच्यामध्ये जन्कोचा पेपर सुद्धा ऍड ऑन केलेला आहे आणि तुमचा ट्रान्सकोचा सुद्धा पेपर ऍड ऑन केलेला आहे. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्याच्यासाठी बेस्ट मटेरियल इथे दिलेलं आहे. ते म्हणजे 6 A2 साईजच्या शीट्स आहेत ज्याला आपण फॉर्म्युला शीट्स म्हणतो. तुमचे जे काही टेक्निकलचे विषय आहेत त्या सगळ्या टेक्निकल विषय सब्जेक्ट वाईज फॉर्म्युले याच्यामध्ये दिलेले आहेत. कलरफुल प्रिंटिंग आहे, A4 साईज आहे, तुम्ही भिंतीवर चिपकू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे स्टडी मटेरियल म्हणून वापरू शकता. आणि जे बुक सांगितलं मी ते हे बुक आहे महा ट्रान्सकोचं. हे सगळ्यांसाठी खूप कामी येणार आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली खूप चांगल्या पद्धतीने सगळे डिटेल्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे स्टडी मटेरियल तुम्हाला कुठल्याही पोस्ट साठी कामी येईल. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न बद्दल आपण बोलत होतो. 2 टप्पे आहेत. एक आहे तुमचा ऑनलाईन टेस्टचा, रिटर्न टेस्टचा आणि सेकंड आहे तुमचा इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यूला जायला अगोदर तुम्हाला ऑनलाईन रिटर्न टेस्ट क्लिअर करावी लागेल. रिटर्न टेस्टचा जर फॉर्मॅट तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने हा फॉर्मॅट दिलेला आहे. स्पेसिफिकली आम्ही जे अगोदरही व्हिडिओ केलेले आहेत बघा त्या व्हिडिओवरनं तुम्हाला लक्षात येईल 130 प्रश्न आहेत 150 मार्कांसाठी. ओके. हे झाले तुमचे क्वेश्चन आणि हे झाले तुमचे मार्क्स. ओके. आता हे जे 130 आहे याला डिवाइड केलेलं आहे त्यांनी टेक्निकल पार्ट मध्ये आणि नॉन टेक्निकल पार्ट मध्ये. टेक्निकल पार्टला त्यांनी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हटलेलं आहे. इथे 50 प्रश्न आहेत तुमचे 110 मार्काला म्हणजे एका प्रश्नाला 2.2 मार्क.
आणि नॉन टेक्निकल जे आहे तिथे तुमचे 80 प्रश्न आहेत आणि मार्क मात्र 40च आहे. असे टोटल 80 प्लस 50 असे 130 मार्क आणि 110 प्लस 40 असे 150 मार्क्स हे तुमची टेस्ट असणार आहे. या नॉन टेक्निकल मध्ये त्यांनी 3 पार्ट केलेले आहेत. एक केलाय रिझनिंगचा, एक कॉन्ट ऍप्टीचा केलेला आहे आणि तिसरा केलेला आहे मराठी भाषेचा. इथे 40 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न अनुक्रमे 20, 10 आणि 10 मार्कांसाठी. ओके, एकदम सिंपल आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्क्स असणार आहे तुमचे. निगेटिव्ह मार्क्स जे आहेत 1/4 किंवा 0.25 आहे. म्हणजे जर तुम्ही टेक्निकलचे तुमचे 4 प्रश्न चुकले तर 2.2 मार्क म्हणजे एका प्रश्नाचे मार्क केलेत. आणि जर तुमचे नॉन टेक्निकलचे 4 चुकले तर एका प्रश्नाचे म्हणजे अर्धा मार्क तुमचा कटणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2 तासाचा हा कार्यक्रम असणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 130 प्रश्न सोडवायचे आहेत. हा पॅटर्न ऍज इट इज आहे. महाट्रान्सको 2022 ची एक्झाम, आताची असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियरची. म्हणजे जर तुम्ही 2 वेगवेगळे फॉर्म भरले, म्हणजे असिस्टंट इंजिनियरचा भरला फ्रेशर म्हणून आणि तुमचा एक्सपिरियन्स आहे म्हणून हाही भरला, तर तुम्हाला अभ्यास पॅटर्न मात्र एकच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे उपयोगाचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या काही गोष्टी ज्याच्यावरनं खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात नंतर. मार्क्स क्रायटेरिया बघा, जे 150 मार्क्स आहेत रिटन टेस्ट मधले ते 80 मार्क्स जे आहेत पर्टिक्युलर त्याच्यामध्ये कन्वर्ट केले जाणार. आणि जे 50 मार्काचं स्पेसिफिक पर्सनल इंटरव्ह्यू आहे ते कन्वर्ट होणार तुमचे 20 मार्काला. म्हणजे लक्षात घ्या 150 मार्काची जी तुमची आपली ही रिटर्न टेस्ट होईल 150 मार्कांची, ती ते कशामध्ये कन्वर्ट करतील, तर ते कन्वर्ट करतील त्याला 80 मार्कांमध्ये, कन्वर्टेड इनटू 80 मार्क. आणि 50 मार्कांचा ते काय घेतील, इंटरव्ह्यू घेतील. हे आहे तुमचं रिटर्न टेस्ट आणि हा आहे तुमचा इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू 50 मार्काचा घेतील पण त्याला कन्वर्ट करताना करतील 20 मार्कामध्ये. आणि मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन आउट ऑफ 100 मार्क्स. याच्या 100 मार्क्स वरनं तुमची मेरिट लिस्ट लागेल. येते लक्षात. बेसिकली मगा 95 आणि 5% त्यांनी तिथे दिलेला आहे, पण इथे मात्र मेन्शन करताना हे सगळं त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधलं आहे. याच्यामध्ये मी हातचं काहीही मेन्शन करत नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यावरती फोकस करा. लक्षात ठेवा मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन आउट ऑफ 100 मार्क्स. आता याच्यामध्ये त्यांनी मिनिमम मार्कचा सुद्धा क्रायटेरिया ठेवलाय. असं नाही की बाबा रे या 100 पैकी मला 15 मार्क पडले पण माझ्या कॅटेगरीमध्ये 15 मार्क वाला कोणीच नाहीये, तर तसं नाही. तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत तर 30 मार्क 100 पैकी जे आहेत ते ओपन कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे 100 पैकी 30 मार्क पडलेच पाहिजेत. सहजासहजी काय होतं की ऑर्फन असेल किंवा बाकीचे जे कॅटेगरीज असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, तर ते होऊ शकतं अशा वेळेस. पण तरी त्यांनी क्रायटेरिया ठेवलाय, जर तेवढे कमी मार्क पडले, एखादा स्पोर्टचा विद्यार्थी आहे आणि नाहीच कोणी कॉम्पिटिशनला आणि एक 25 मार्क मिळालेला विद्यार्थी आहे ओपनचा, तर तो सिलेक्ट होणार नाही. तसंच जर कॅटेगरी असेल तर 20 मार्काचा त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि सिलेक्शन अंडर सोशल अँड ओरिजेंटल रिझर्व कॅटेगरी ऍज मेन्शन द अबो, हे सगळं क्लिअर केलेलं आहे. आणि कुठलाही कॅन्डिडेट कुठलाही असो, कुठल्याही कॅटेगरीचा काहीही असो, त्या कॅटेगरीचा कट ऑफ 0 लागेना किंवा मिनिमम लागेना, पण कुठल्याच परिस्थितीमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क जर मिळाले नसेल तर तो विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला प्रत्येक सेक्शन जो आहे तो अटेम्प्ट करावाच लागेल. ठीक आहे, ते इथे दिलेलं आहे बघा. मोस्ट इम्पॉर्टंट, द कॅन्डिडेट हॅव टू अटेम्प्ट ऑल अबोव मेन्शन टेस्ट ऑफ अ प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, कॉन्ट ऍप्ट अँड मराठी लँग्वेज. म्हणजे जो तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे, मराठी भाषेचा पार्ट आहे, ऍप्टी किंवा कॉन्टचा जो भाग आहे, रिझनिंगचा जो भाग आहे, सगळं तुम्ही सॉल्व्ह केलेलाच असला पाहिजे. अँड मस्ट नॉट हॅव अ 0 or less than 0 मार्क्स. त्याच्यापेक्षा कमी मार्क नको. 0 मार्क किंवा ह्याची स्पेसिफिकली मागच्या ट्रान्सको मध्ये सिलेक्शन मेरिट लिस्ट मध्ये आलेला विद्यार्थी या कारणामुळे सिलेक्ट झाला नाही, कारण त्यांनी टेक्निकल, रिझनिंग आणि ऍप्टी मध्येच मार्क घेतले सगळे.
मेरिट सिलेक्शन लिस्ट मध्ये याच्यामध्ये आला, ज्याला म्हणतो आपण मेरिट लिस्ट मध्ये, पण त्यांनी मराठीचा कुठलाच प्रश्न अटेम्प्ट केला नव्हता, त्याला 0 मार्क पडले मराठीमध्ये आणि म्हणून तो विद्यार्थी तिथे सिलेक्ट झाला नाही. कोर्ट केस झाली पण तरी कोर्टामध्ये सुद्धा तो विद्यार्थी हारला, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, कॅन्डिडेट मस्ट डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असलेच पाहिजे. ओके, इथे सेंटर त्यांनी दिलेलं नाही. असिस्टंट इंजिनियर पदासाठी 16 सेंटर दिलेत, पण इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे की सेंटर नंतर तुम्हाला सेपरेटली कम्युनिकेट केलं जाईल. का? कारण किती फॉर्म्स येतात, कारण एक्सपिरियन्स पोस्ट आहे त्याच्यावरती ते डिपेंड करेल. 16 पेक्षा कमी नक्कीच असेल. ओके, फी जी आहे तुम्हाला अप्लिकेशन फी 700 रुपये जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी, एससी, एसटी, तर ते हाफ फी म्हणजेच 350 रुपये. आणि जर तुम्ही दिव्यांग असाल आणि त्या दिव्यांगासाठीच्या पद तिकडे असतील आणि त्या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला कुठलीही फी लागणार नाही. ठीक आहे. ओके, महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा. आजची तारीख 4 तारीख आहे. 4 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे. 20 दिवसाचा आयबीपीएस टाइम देतं. 24 तारखेला तुमचं फॉर्म फिलिंग जे आहे ते संपणार आहे. 24च्या अगोदरच फॉर्म फिलिंगला घाई करू नका आणि लेटही करू नका. आणि डिसेंबरच्या साधारणतः सेकंड वीक मध्ये ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. त्यांनी देताना डायरेक्ट डिसेंबर 2023 म्हटलंय, पण सेकंड वीक मध्ये ती एक्झाम होऊ शकते. महत्वाच्या तारखा नक्कीच लक्षात घ्या. आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. आयबीपीएस जेव्हा एक्झाम कंडक्ट करते तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळत नाही तुमच्या टेस्टची. दुसरी गोष्ट, 20 दिवस देतात ते फॉर्म फिल करायला. फॉर्म फिल करताना त्याच्यामध्ये कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागत नाहीत. फोटो, सही, सेल्फ डिक्लेरेशन आणि थंब इम्प्रेशन एवढंच तुम्हाला अपलोड करावं लागतं. पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजे, कारण त्याच्यावरचे सिरियल नंबर, त्याच्यावरच्या डेट्स, त्याच्यावरचे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला तिथे पुटअप करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं बेस्ट बुक आहे. महाट्रान्सको सगळ्याच पोस्टसाठी कामी येणार आहे. 2000 पेक्षा जास्त एमसीक्यू, 11 टेक्निकल सब्जेक्ट, याच्यामध्ये कुठलाही नॉन टेक्निकलचा पार्ट नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट इंजिनियर साठीची एक बॅच आपली ऑनलाईन रेकॉर्डेड तसंच ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच फक्त 4999 मध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स जरी असेल तरी तुम्ही ही बेसिक बॅच करू शकता. साधारणतः 60 दिवसाची ही बॅच आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि फीस जी आहे 4999. ही जी बॅच आहे ती बॅच आपली 7 तारखेपासून सुरू होतीये. फॉर्म्युला शीटचं मी मगाच तुम्हाला सांगितलं. तुम्हाला कुठलाही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचा जो IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. जर तुमचे काही पर्टिक्युलर प्रश्न असतील तर लक्षात घ्या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये एक लिंक शेअर केलेली आहे. ती लिंक मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि जेणेकरून तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचता येईल. विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल चिंता करू नका. तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 137 जागा आहेत. जे विद्यार्थी डिपार्टमेंटलचे आहेत त्यांना तर खूप चांगली संधी इथे अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल अभ्यास सोडू नका आणि अशाच प्रकारचे दर्जेदार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाणून घेण्यासाठी, बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळेल. सबस्क्राईब बिलकुल करा. तुम्हाला हा सेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, डिपार्टमेंटलला काही लोक काम करत असतात, ते जर तुमच्या ओळखीचे असेल, तुम्ही स्वतः असेल तर तुमच्या 5 मित्रांना ही लिंक जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.